तो पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करा। आज पवित्र आत्म्याकडे आपले हात करूया, दोन्ही हात वर करा फिरवा। हालेलुया। तेरी आत्मा से छू, तेरे अभिषेक से छू, छू ले मुझे अपनी सामर्थ्य से। तेरी आत्मा से छू, तेरे अभिषेक से छू, यीशु मुझे अपनी सामर्थ्य से छू। हे खुदा, आजच्या मननासाठी विषय आहे दशमांश आणि अर्पणे। हा विषय प्रभूने मला यासाठी दिलाय की प्रभूला आपल्याला ब्लेस करायचं आहे। दशमांश आणि अर्पणे
या बाबतीत जर मी तुम्हाला शिक्षण दिलं नाही तर कदाचित देव मला विचारेल, तुझ्या मंडळीला तू या विषयावरचं शिक्षण का दिलं नाही? तुझी मंडळी का प्रॉस्पर झाली नाही? प्रभू जे देतो ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे, कारण देवाची इच्छा असते की त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना त्याने ब्लेस करावे. छोटीशी प्रार्थना करू, प्रभूला म्हणू, प्रभू आमच्या अंतःकरणाचे दरवाजे उघड आणि तुझं वचन आज आमच्यासाठी तू पाठव. स्वर्गीय पित्या, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात पडतो आणि तुला विनंती करतो प्रभू, आज प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात आलो असताना प्रभू आमच्या अंतःकरणाचं दार आम्ही उघडतो. आम्ही भुकेले आहोत प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आम्हाला तृप्त कर. ऐकणारे कान आणि समजणार अंतःकरण, हृदय तू आम्हास दे प्रभू. आमची मंडळी प्रॉस्पर कर, आमचे लोक प्रॉस्पर कर, आमची लेकरं प्रॉस्पर कर, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंब प्रभू आशीर्वादित कर, यांची भरभराट कर. ऑनलाईन देवाचं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या हातात देतो, त्यांची आज भरभराट कर. तुझं वचन प्रभू मोठ्या सामर्थ्याने आज त्याच्यापर्यंत येऊ दे परमेश्वर. प्रभू बस पाप्यावर देखील दया कर. मी पण प्रभू तुझ्या हातातील एक पात्र आहे प्रभू, तुझ्या गौरवासाठी मला देखील तू फेडाता. तुझ्या पवित्र हातात आम्ही सर्वजण पडतो, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, आमेन. देवाचं वचन यावेळेस आपण वाचूया. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 7 पासून पुढे आपण वाचूया. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले. परमेश्वर इस्रायल राष्ट्राला म्हणजे त्याच्या निवडलेल्या लोकांना परमेश्वर या ठिकाणी दोष देत आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळले नाही. मजकडे वळा. देव म्हणतो आता मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे, कोणत्या बाबतीत आता आम्ही देवाकडे वळावं, असं लोक त्याला विचारत आहेत. कोणत्या बाबतीत आम्ही तुझ्याकडे वळलं पाहिजे. पुढे देव या ठिकाणी आधी स्पष्ट रीतीने सांगत आहे, मनुष्य देवाला ठकवी काय, तुम्ही तर मला ठकविले आहे. देव म्हणतो मनुष्य देवाला ठकवी काय. कोण मनुष्य देवाला फसवू शकतो का? असं वाटतं की नाही आम्ही देवाला फसवू शकत नाही, देवाला कोणीच फसवू शकत नाही. परंतु देव या ठिकाणी म्हणतो की तुम्ही मला फसविले आहे, ठकविले आहे. ठकविले हा शब्द वापरलेला आहे परमेश्वराने. कशाच्या बाबतीत ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही मला ठकविले आहे. आणि पुढे तो म्हणतो तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. तुम्ही मला ठकविले म्हणून आता तुमच्यावर शाप आलेले आहे, श्राप आलेले आहे. तुम्ही श्रापग्रस्त बनलेले आहात. पुढे तो म्हणतो
तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे, अवघ्या राष्ट्राने. आणि मग पुढे तो म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. मग देवाचं अभिवचन या ठिकाणी दशमांश देणाऱ्या लोकांना परमेश्वराने दिलेला आहे. तो म्हणतो, मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. फार महत्वाचं वचन आहे. या ठिकाणी देव म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशमांश भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. प्रतिती पहा याचा अर्थ काय आहे? देव म्हणतो, तुम्ही माझी परीक्षा करा बाबा. या बाबतीत दशमांश आणि अर्पणे या बाबतीत तुम्ही माझी परीक्षा घ्या. तुम्ही मला दशमांश आणि अर्पणे देऊन बघा आणि माझी परीक्षा करा. मी तुमच्यासाठी आकाश कपाटाचे दारे उघडतो की नाही याचा अनुभव तुम्ही घ्या. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, मग त्याच्या शुभवर्तमानात 4 अध्याय की तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. पण या ठिकाणी देव म्हणतो, तू दशमांश आणि अर्पणे या बाबतीत आहे ना माझी परीक्षा पहा. हालेलुया. तू जर दशमांश आणि अर्पणे या बाबतीत जर विश्वासू आहेस, फेथफुल आहेस, तर देव म्हणतो, मी तुझ्यासाठी आकाश आणि कपाटाचे दारे उघडी. आमेन. काय आहे प्रियांनो हे आकाश आणि कपाटाचे दारे? ज्यावेळेस आम्ही देवाला ठकवतो त्यावेळेस हे आशीर्वादाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झालेले असतात. आपण कष्ट करतो, आपण मेहनत करतो, एका बाजूनी कमवतो आणि दुसऱ्या बाजूनी घालवतो, आपल्या हातात काहीच पडत नाही. पुष्कळसे असे बांधव आहेत, त्यांचं उत्पन्न पुष्कळ असतं, घरात 2-2 लोक 4-4 लोक कमवणारे असतात, तरी पण प्रियांनो महिना अखेरीच्या वेळेस ते म्हणतात, अहो माझ्याकडे काही थोडेसे फार मला उसने पैसे मिळाले तर फार बरे, मला काही मदत करता का तुम्ही? का अशी वेळ येते प्रियांनो? का आम्हाला लोकांपुढे हात पसरावे लागतात? का आम्हाला आर्थिक जीवनामध्ये आर्थिक दृष्ट्या संघर्ष करावा लागतो? का आम्ही सफर करतो? का आमच्या जवळ काही वाचलं जात नाही, बॅलन्स राहत नाही? प्रियांनो, आम्ही देवाला ठकवत असतो. चीट गॉड. देवाला ठकवू नका. पवित्र शास्त्रामध्ये हा जो दशमांश आहे कधीपासून सुरुवात झालेला आहे? व्हॉट डू यू थिंक? काही लोक म्हणतात तो नियमशास्त्रापासून सुरुवात झाला. नाही, नियमशास्त्र देवाने दिलं मोशेला. मोशेला नियमशास्त्र देण्यापूर्वी देवाने दशमांश द्यायला सांगितलेला आहे. हालेलुया. दशमांश हा देवाने जे नियमशास्त्र दिलं त्याच्या अगोदर पासून आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचं 14वा अध्याय
आणि 18 ते 20 वचनामध्ये अब्राहमाने, त्यावेळेस नियमशास्त्र नव्हतं, परमेश्वराची कसलीही आज्ञा नव्हती, परंतु ज्या वेळेस अब्राहमाने त्या सर्वसमर्थ परमेश्वराला ओळखलं, परमेश्वरावर ज्यावेळेस त्याने भाव ठेवला, परमेश्वरावर भाव ठेवून ज्या वेळेस तो विश्वासाने चालला, हालेलुया, तो विश्वासाने चालला आणि विश्वासाने चालत असताना परमेश्वराच्या आशीर्वादाचा अनुभव त्याने घेतला. देवाने त्याला काही कमी पडू दिलं नाही. त्याने आपला देश सोडला, आपले नातेवाईक सोडले, आपल्या बापाचं घर सोडलं, सगळ्या गोष्टीचा देवासाठी त्याग केला, पण देवाने त्याला काही कमी पडू दिलं नाही. देव त्याच्या सोबत राहिला, देवाने त्याला पुरवलं, देवाने त्याला ब्लेस केलं, देवाने त्याला एवढं आशीर्वादित केलं की जेवढं त्याच्या जवळ होतं त्याच्या कितीतरी अधिक पटीने देवाने अब्राहमाला ब्लेस केलं. हालेलुया. आणि देवाने मला ब्लेस केलंय, आता मी काय करू शकतो याची जाणीव त्याने ठेवली आणि आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग मल्कीसदेक याजकाजवळ त्याने आणून दिला. कधीची गोष्ट आहे? नियमशास्त्राच्या अगोदरची गोष्ट आहे. जर देव तुम्हाला ब्लेस करतो, देव तुमची काळजी घेतो, देव तुम्हाला सांभाळतो, देव तुम्हाला पुरवतो, देव तुम्हाला शक्ती पुरवतो कष्ट करण्यासाठी, तर त्या देवाचे सदैव आम्ही ऋणी राहिलो पाहिजे. आमेन. आम्ही जे देवाचं आहे ते पहिलं देवासाठी आम्ही वेगळं केलं पाहिजे. आमेन. नियमशास्त्राच्या अगोदर पासून दशमांश आहे. आणि मग पुढे अब्राहमाचं लाईफ बघा, त्याने देवाने अब्राहमाला ब्लेस केलेलं आहे. देव कधीच कुणाचं ऋण राहत नाही, लक्षात घ्या. मी त्याचं उदाहरण आहे. देवासाठी जेवढा सॅक्रिफाईस करतात ना त्याच्या कितीतरी पटीने देव तुम्हाला ब्लेस केल्याशिवाय. नियमशास्त्रात देखील दशमांश आहे. गणनाचं पुस्तक 18वा अध्याय 24 ते 26 वचन वाचा. कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पितात, इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पितात, ते लेव्यांचे भाग म्हणून मी त्यास नेमून दिले आहे. याजक आणि लेव्यांसाठी हा दशमांश नेमून दिलेला आहे असं देव म्हणतो. म्हणून मी त्यास सांगितले की इस्रायल लोकांमध्ये तुम्हास वतन मिळवायचे नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लेव्यास सांग की इस्रायलाचे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला देतो. आमेन. जे लेवी आणि याजक होते त्यांच्यासाठी ही आज्ञा आहे. इस्रायल बांधवांसाठी ही परमेश्वराची आज्ञा होती. ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशमांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पावा. म्हणजे हा जो दशमांश आहे हा मंडळीला देखील बंधनकारक होता आणि ज्या लेव्यांना हा दशमांश दिला जायचा त्या लेव्यांना देखील बंधनकारक होता. हालेलुया. नियमशास्त्रात देखील दशमांश आहे. परंतु या दशमांशाच्या बाबतीत इस्रायल राष्ट्राने देवाला ठरविले. देव पाहत असतो प्रियांनो, आम्हाला तो आम्हाला पाहत असतो. आमचं उठणं बसणं निजणं तो बारकाईने पाहतो. आपल्या एकंदर वर्तनक्रमाची त्याला माहिती आहे. आपल्याला किती उत्पन्न मिळतं आणि त्या उत्पन्नाचा विनियोग आपण असा कसा करतो, काय आयुष करण्यासाठी, चैनबाजी करण्यासाठी, ख्याली खुशाली करण्यासाठी, त्या श्रीमंत मनुष्यासारखा आम्ही आपल्या उत्पन्नाचा उपयोग करत आहोत काय? आम्ही देवाचे लोक आहोत. आणि प्रियांनो,
बायबल आम्हाला सांगतं की हा जो दशमांश असतो हा देवाचा असतो. दशमांश देवाचा आहे आणि दशमांश देणे हे तुमच्या उदारपणाचं लक्षण नाहीये. तुम्ही किती उदार आहे म्हणून हे दाखवण्याचं हे लक्षण नाहीये. तुम्ही ज्यावेळेस दशमांश देता तेव्हा तुमचा आज्ञाधारकपणा आणि तुमच्या विश्वासूपणाचं ते एक लक्षण आहे. आमेन. दशमांश तुमचा उदारपणा नाही तर तो तुमचा आज्ञाधारकपणा आणि देवाशी असलेला विश्वासूपणा त्याचं ते लक्षण आहे. आणि बायबल पुढे आपल्याला पाहायला मिळतं नियमशास्त्राच्या अगोदर होता, नियमशास्त्रात होता आणि नियमशास्त्रानंतर आता सुद्धा तो दशमांश आहे. हालेलुया. काय म्हणतात अरे नव्या करार कुठे लिहिलाय दशमांश? ते जुन्या करारातल्या लोकांना होता. आता सुद्धा दशमांश आहे. ही परमेश्वराची आज्ञा आहे. वाचा इब्री लोकासपत्र 7 अध्याय 5 आणि 9 वचन. देवीच्या संतानापैकी ज्याला याजक पण मिळते त्यास लोकांपासून म्हणजे अब्रामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. लेवीच्या संतानापैकी ज्याला याजक पण मिळते त्यास, बर का, जे देवाची सेवा करणारे लोक आहेत त्यांना लोकांपासून म्हणजे अब्रामाच्या पोटी जन्मलेल्या आपल्या बंधुवर्गापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची काय आहे? विनंती आहे का? इज इट रिक्वेस्ट? आणि आपण विश्वासणारे हे अब्रामाचे वंशज आहोत. अब्रामाच्या पोटी जन्म घेतलेले आपण देवाचे लेकर आहोत. विश्वासाने आपण देवाचे लेकर आहोत. अब्राम आपला विश्वासणाऱ्यांचा बाप आहे. परंतु ज्याचा वंश त्या लोकांपासून नव्हता त्याने अब्रामापासून दशमांश घेतला. त्या मल्कीसदेक याजकाने अब्रामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला आशीर्वाद दिला. आमेन. नियमशास्त्रात देखील नव्या करारामध्ये देखील दशमांशाची आज्ञा. देवाचे लेकर आहोत. मत्तयाचे शुभ वर्तमान 23 वचनाचा बघा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो या ठिकाणी. मत्तयाचे शुभ वर्तमान 23 अध्याय 23 वचन. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री परुषांचा निषेध करत असताना काय म्हणतो? अहो शास्त्रांनो व परुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. त्यांना ढोंगी म्हणलेला आहे कारण पुदिना, शेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता. पुदिना, शेप व जिरे यांचा पण ते दशमांश द्यायचे, इतके कट्टर होते. आणि नियमशास्त्रातल्या मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया, विश्वास या तुम्ही सोडलेल्या आहेत. या करावयाच्या होत्या तरी त्या सोडावयाला पाहिजे होत्या असे या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की त्या गोष्टी तुम्ही सोडायला पाहिजे. दशमांश सोडावा असं नाही. न्याय, दया आणि विश्वास या गोष्टी देखील तुमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दशमांश देणं बंद करावं. काही लोक आहे ना कंजूस असतात. कंजूस असलं तरी देत नाही. अशा लोकांना देव काय म्हणतो? नीती 11:24 वाचा बरं. नीती 11:24 नीती सूत्र. एक इसम व्यय करीतो त्याची वृद्धीच होते. पण व्यय करीतो म्हणजे खर्च करतो. आमेन. एक इसम व्यय करतो म्हणजे देतो, त्याची काय होते? वृद्धीच होते.
आणि एक वाघीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो. आहेत बरं का असे पुष्कळ लोक फार काटकसर करतात पण शेवटी भिकच मागतात. आहे का हो काय उसने देता का हो थोडेफार पुढच्या महिन्यात पगार झाले होते 1 लाख पगार असतो. पुष्कळसे लोक कसे आहेत की ते फार फाजील काटकसर करतात पण जो व्यय करीतो म्हणजे जो देतो जो खर्च करतो त्याची वृद्धीच होते. देव त्याला काही कमी पडू देत. नीतिसूत्र 3रा अध्याय 9 आणि 10 वचन काय सांगतो ते. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने आणि आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. कशाने प्रथम फळाने द्रव्याने आणि उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. आमेन. आमेन. द्रव्याने आणि उत्पन्नाच्या हे आपलं जे काय उत्पन्न असेल ना त्याचा पहिला भाग देवासाठी आम्ही वेगळा केला. याचा अर्थ असा आहे वेगळं करणं म्हणजे ती गोष्ट पवित्र करणं. देव जे काही देतो ना ते आम्ही पवित्र केलं पाहिजे, देवासाठी वेगळं केलं पाहिजे. आणि देव या ठिकाणी प्रतिती घ्या म्हणजे तो म्हणतो माझी परीक्षाच पहा या बाबतीत. चॅलेंज आहे प्रियानो. देवाला दिल्याने कधी तुम्हाला कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही. गॅरंटीने सांगतो देव. आणि देव असे थोडे थोडे आशीर्वाद देते. देव म्हणतो ते आकाश कापाटे स्वर्गाचे दार उघडून मी तुम्हाला ब्लेस करेन. हा एक देवाकडून आलेला हुकूम आहे. हुकूम डिक्री म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला. कोर्ट डिक्री करतं. डिक्री म्हणजे हुकूम असतो कोर्टाचा. त्याला नो चॅलेंज, त्याला नो ऑप्शन. दिस इज डिक्री. हुकूम आहे. आणि देवासोबत केलेला एक करार. जो देवाला देतो ना, देवाचा जो देण्याच्या बाबतीत फेकफुल आहे ना, देव म्हणतो ही तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा आहे. आमेन. करिंथीयर 2 पत्र 8 अध्याय 8 वचन वाचा. आम्ही म्हणतो वी लव्ह गॉड. मी देवावर प्रेम करतो. आणि देवाला कधीच देत नाही. दिलं तरी भिकाऱ्यासारखं. देवा भिकाऱ्याला कसं आपण दान देतो. हे घे बाबा 1 रुपया. उत्पन्न 1 लाख असतं आणि भिकाऱ्याला देताना आपण किती देतो? 1 रुपया. हे घे. खुश ना. देव काय भिकारी आहे का? देवाला काय कमी आहे का प्रियांनो? देव हा राजांचा राजा आहे. या पृथ्वीचा निर्माण करता आहे. बायबल आम्हाला सांगतं स्तोत्र संहिता 24 मध्ये पृथ्वी आणि पृथ्वीमध्ये जे काय आहे ना ते सर्व परमेश्वराचं आहे. पण ही आपल्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा असते. वाचा बरं. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही. आज्ञा म्हणून सांगत नाही. दुसऱ्यांच्या ठायी दिसून येणाऱ्या आस्थेवरून तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहतो. तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची मी परीक्षा पाहत आहे. किती देवावर प्रेम करता ना तुम्ही. मग
देवापुढे दुसरं कोणालाच ठेवू नका. आमेन. आमेन. देवाचं जे आहे ते पहिलं आम्ही देवासाठी वेगळं केलं पाहिजे. बघा, हा आशीर्वाद असा आहे की आकाश कपाटे उघडून देव म्हणतो मी तुम्हाला ब्लेस करते. जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. म्हणजे हा जो आशीर्वाद आहे मला की 10 मधला जो आशीर्वाद आहे म्हणजे अनलिमिटेड ब्लेसिंग. जागा पुरणार नाही. एखादी गोदाम असतील, गोदाम भरून जातील. हालेलुया. तुमचं घर असेल, ते घराचे सगळे चोर कप्पे भरून जातील. जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. देवाने त्याच्या लोकांना असं आशीर्वादित केले. देव थोडं थोडं आशीर्वादित करतो, थोडं थोडं. देव जागा पुरणार नाही एवढे आशीर्वाद देणारा. आणि पुढे वाचूया आपण. तिसरा अध्याय. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावी. काय याचा अर्थ होतो? तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावी. म्हणजे तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून कीटकांना, कीटक कोण नाश करतं तुमच्या भूमीचं पीक? कीटक, किडे. त्या कीटकांना तुमचे पीक खाण्यापासून परमेश्वर रोखणार आहे. कीटक, छोटे छोटे कीटक असतात, त्यांना कोण सांगणार बाबा नको खाऊ? देव सांगतो. आमेन. देव सांगतो, कारण ते कीटक पण देवाने बनवलेले आहेत. आमेन. कीटक. आणि तुमच्या शेतातील द्राक्षवेली फळे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत. काही जणांचं फळ आहेत ना, ते पिकतच नाहीत. कोणीतरी चोरून नेतं, ते गळून जातं. एखादी नैसर्गिक आपत्ती येते, ते पिकण्या अगोदरच ते नाश होतं. याचा अर्थ काय? कीटकापासून संरक्षण. याचा अर्थ आहे आजार, रोगराई यापासून देखील तो तुमचं संरक्षण करणारा परमेश्वर. आजार कसा होतो? कीटकच जातात शरीरात. व्हायरस काय? कीटक आहे, तेच जातात शरीरात. तुमच्या पिकाचाही नाश करतात आणि तुमच्या शरीराचा देखील ते नाश करतात. कीटकापासून संरक्षण म्हणजे आजार आणि रोगराईपासून देव तुम्हाला संरक्षण देईल. याचा असा पण अर्थ आहे, देव तुमच्यासाठी संधीचे दरवाजे देखील उघडेल. देव तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज देईल. वेगवेगळ्या मार्गातून तुमच्याकडे उत्पन्न मिळवून तुम्हाला तुमचं सोर्स ऑफ इन्कम देव वाढवल. हे जे कीटक आहेत, या कीटकामुळे अनेक लोक परेशान झालेले आहेत. मला अनेक लोक फोन करतात,
विनंती करतात, पाळक साहेब आमचा घरात अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे, माझा मुलगा आजारी आहे, माझा पती आजारी आहे, माझी पत्नी आजारी आहे, माझे नाती आजारी आहे. ते आजार काय येतात? कीटकच आहे. ते काय येतात आमच्या जवळ? कारण दशमांश आणि अर्पण या बाबतीत आम्ही देवाला ठरवतो. गॉड. आणि मग हे आजाराचे कीटक येतात. हे कीटक आपल्या पिकांचा देखील नाश करतात. आणि आपल्या शरीरात देखील हे प्रवेश करतात. पाटीलबाई त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब मिळाला तिला, आम्हाला काहीच पुरत नसायचं, काही म्हणजे काहीच. तिचा सगळा पगार हा आजारातच जायचा. मी आजारी, डॅनियल आजारी, प्रशंसा आजारी, आई आजारी, हा आजारी, तो आजारी, सगळं पगार आमचा कशात जायचा? आजारात, हॉस्पिटलमध्येच. अक्षरशः 10 तारखेपर्यंत आमचं सगळं साकाला दी एंड. 10 तारखेपर्यंत एंड व्हायचं. पगार झाल्यावर 4-8 दिवसात कधी संपतो ते आम्हाला कळतच नसायचं. मग आम्ही विचार केला की असं का होतंय. आणि एका दिवशी देव आमच्याशी बोलला. देव म्हटला, ही गोष्ट तुम्ही करा, तुम्ही मला माझ्याशी विश्वासू नाहीत. दशमांश आणि अर्पण या बाबतीत यू आर नॉट फेथफुल. जेव्हापासून आम्ही दशमांश द्यायला सुरुवात केली तेव्हापासून आजार, रोगराई, कीटक आमच्या घरातून निघून गेले. हालेलुया. आता जे काय मिळतं त्यावर देवाचा आशीर्वाद असतो. आणि देव तर आमची काळजी घेतो, परंतु इतरांची काळजी घेण्यासाठी, इतरांना ब्लेस करण्यासाठी देखील देव आम्हाला ब्लेस करतो. This is God's blessing. देव विश्वासू आहे. आपण जरी त्याच्याशी अविश्वासू पणे वागलो तरी देव आपल्याशी विश्वासू राहतो, कारण तो विश्वासपात्र परमेश्वर आहे. बायबल आम्हाला सांगतं, तुम्ही जे पेरता तेच कापणार. तुम्ही जे काही तुम्ही पेरलंय, तुम्ही काहीच पेरलं नाही आणि मोठ्या कापणीची अपेक्षा कराल, इज इट पॉसिबल? संभव आहे का? पेरणी करायची नाही, पण नाही परत आम्हाला चांगलं पाहिजे. हा, पेरणी थोडीच करायची. पिकाची अपेक्षा मात्र भरपूर, एकदम आकाश पाठीवरून आम्हाला ब्लेस केलं पाहिजे. बायबल काय सांगतं? 2 करीन 9 अध्याय 6 ते 15 वचन तुम्ही नंतर वाचू शकता. हे ध्यानात आणा. देव म्हणतो, जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची, आणि जो सरळ हाताने पेरितो त्याच हाताने त्याची कापणी करी. म्हणजे कसं पेरलं पाहिजे, आम्ही कसं पेरलं पाहिजे? तुम्हाला कापणी जर मोठी करायची ना, तुमची पेरणी पण मोठी असली पाहिजे. आमेन. आशीर्वाद मोठे पाहिजे तर मोठी पेरणी देखील आम्ही केली पाहिजे. न पेरता आशीर्वादाची अपेक्षा करू नका. इट इज नॉट पॉसिबल. देवाचं वचन सांगतं, फसू नका. देवाचा उपवास व्हावायचा नाही. मनुष्य जे काय पेरितो त्याचेच त्याला पीक मिळते.
पुढं 2 Corinth 9:7 मध्ये असं लिहिलं आहे की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. याचा चुकीचा अर्थ घेतला जातो. ठरविल्याप्रमाणे द्यावे मनातले म्हणजे तुमचं उत्पन्न 1,00,000 असेल आणि मग 100 रुपये द्यायचं मनात ठरविल्याप्रमाणे नाही. तुम्ही देवाला फसवताय, तुम्ही देवाला ठकवताय. ठरविल्याप्रमाणे द्यावे याचा अर्थ आहे तुमचे सर्वोत्तम द्या. आमेन. तुमचे सर्वोत्तम द्या आणि छेने आणि बळजबरीने देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. याचा अर्थ आहे सर्वोच्च द्या आणि तुमच्या हृदयातून द्या. द्यावे भाग पडते म्हणून देऊ नका. आणि 8व्या वचनात तो म्हणतो की जर तुम्ही सर्वोत्तम देताल, अंतःकरणापासून देताल, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवठा होईल. ही कृपा देव तुमच्यावर करेल. मग तुमचं शेत असू द्या, तुमचं घर असू द्या, तुमचं जीवनातील तुमच्या छोट्या मोठ्या गरजा असू द्या, सगळ्या बाबतीत देव पुरवठा करण्यास सक्षम आहे. पण देवाला देताना देणे भाग पडते म्हणून देऊ, मी सांगतो म्हणून देऊ नका. सर्वोत्तम द्यायचं असतं. आमेन. हालेलुया. काय सर्वोत्तम आहे माझ्या जीवनात? मी किती अधिक देऊ शकतो? मी सर्वोत्तम काय परमेश्वराला देऊ शकतो? देवाने अब्राहमाला पण पारखलं. काय देऊ शकतो त्याला? आता मी ब्लेस केले. देव म्हणाला अब्राहमाला मी ब्लेस केलेला आहे, त्याला सगळं दिलेलं आहे. संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, जागा आहे, सगळं देवाने त्याला दिलेलं. त्याला पुत्र देखील देवाने दिलेला आहे. 100व्या वर्षात पुत्र कोणाला देत म्हणतो का? 100व्या वर्षी त्याची बायको 90 वर्षाची आहे. पण काल मर्यादेच्या पलीकडे गेली असताना देवाने गर्भधारणेची शक्ती तिला दिली. देवाने तिला ब्लेस केली. आता देव म्हणाला बघू आम्हाला काय देतो. अब्राहमाजवळ भरपूर संपत्ती होती, मिळकत होती, जमीन, गुरं, ढोरं, सगळं सोनं नाणं सगळं आहे त्याच्याकडे. पण त्याहीपेक्षा एक सर्वोत्तम गोष्ट त्याच्याकडे होती, त्याचा प्रिय पुत्र इसाक. देवाने त्याला सांगितलं तू आपला पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि त्याचा होम तुम्हाला कर. आपल्या पुत्राचा होम अब्राहम मागे हटला नाही गेला. परंतु देव पण विश्वास पात्र आहे. देवाने त्या मुलाचा बळी जाऊ दिला नाही. देवाने शेवटच्या क्षणाला एडक्याची व्यवस्था केली आणि देवाने त्याला पारखलं की अब्राहम मला सर्वोत्तम देतो का? आम्ही देवाला देताना म्हणतो हा माझा पहिला मुलगा हुशार आहे अभ्यासात, हा डॉक्टर होईल, हा याच व्यापारात खूप चांगलं डोकं चालतं, मग याला बिझनेस. आणि ज्याचं डोकं चालत नाही, तो शाळेत जात नाही, कॉलेजला जात नाही, जो बाहेर इकडे तिकडे भटकत बसतो, बाहेर साहेब याला तुम्ही बाहेर कॉलेजला टाका. काय देतो आम्ही देवाला? अरे तुमचा मुलगा डबल ग्रॅज्युएट झालेला आहे, डॉक्टर झालेला आहे, तो टॅलेंटेड आहे, त्या मुलाला प्रभूसाठी वेगळं करा. आमेन. देव अशिक्षकांना उपयोगात आणत नाही अशातली गोष्ट नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की देवाला देताना सर्वोत्तम असते. इव्हन तुम्ही दानपत्रात ज्यावेळेस नोटा टाकताना त्यावेळेस तुमच्या पाकिटामधली जी नवी कोरी करकरीत नोट असेल ना ती टाका. मळकी चिडकी फाटलेली नोट नका टाकू. देवाच्या कार्याला देताना सर्वोत्तम बेस्ट इज इट फॉर गॉड. प्रेषित 20:35 मध्ये काय सांगतो देव? काय कोणत्या गोष्टीत धन्यता आहे? घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे.
आम्हाला घेण्यात धन्यता वाटते, पण देवाचं वचन उलट आम्हाला सांगतं देण्यात धन्यता आहे. द्या तुम्ही धन्य व्हा. आणि म्हणून या मलाखीमध्ये पण असं म्हटलेलं शतपथा तू धन्य होशील. पाहतो म्हणतो सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर. तुम्ही धन्य, तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचंय ना तर द्यायचं शिका. आमेन. हे झालं दशमांशाच्या बाबतीत. दशमांशाने अर्पणे देखील आम्ही दिली पाहिजे देवाला. अर्पणाचे काय किती प्रकार आहेत. सगळ्यात पहिलं जे अर्पण आहे ते स्वेच्छेने दिलेलं अर्पण आहे. ऑफरिंग म्हणतात त्याला, अर्पण आहे. ते देखील आम्ही दिलं पाहिजे. जे तुम्ही जे गोरगरिबांना देताना ती वेगळी गोष्ट आहे. ते अर्पण आहे, स्वेच्छेने दिले. ठीक आहे, एखादी गरीब बहीण दिसली, ताई ही गॅस आली, त्याला गरीब भाऊ दिसला, हे घ्या माझ्याकडून एक ड्रेस तुम्हाला. एखादा हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचार घेत आहे, औषध घ्यायला पैसे नाही, तुम्ही पाहताय त्याला त्याची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे, लांबूनच प्रार्थना नका करू, जाऊन पर्सनली त्याला मदत करा. हे तुमचं स्वेच्छेचा अर्थ आहे. आमेन. लूक 4:12 ते 14 वचन वाचा बरं. काय म्हणतो बघा. कोणाला आम्ही निमंत्रण द्यावं, कोणाला खाऊ पिऊ घालावं. लूक 4 क्षमा करा, लूक 14 4 नाही 14 12 ते 14. तू मेजवानी करशील ना तेव्हा कोणाला बोलवावं. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करशील तेव्हा तू आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यास बोलावू नको. बोलाविल्यास कदाचित तेही तुला उलट आमंत्रण करतील, पण तुझी फेड होईल. तू तर मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यास आमंत्रण कर, म्हणजे तू धन्य होशील. तुझे फेड करावयास त्याजवळ काही नाही. पुरे 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 पुरे. तू तर मेजवानी करशील, तुमच्या घरात बर्थडेची पार्टी आहे, कोणाला तुम्ही निमंत्रण देता, आपले नातेवाईक, मंडळीचे पालक, मंडळीचे वडील, चांगली गोष्ट आहे, करू नका असं म्हणत नाही. परंतु एखाद्या वेळेस दरिद्री, व्यंग, लंगडे, आंधळे यांना निमंत्रण करा. आमेन. अरे बापरे, याचा कधी आम्ही विचारच केला नाही. का बरं एखाद्या वाढदिवसाला अशा लोकांना आम्ही जेवण देऊ नये. दरिद्री, लंगडे, आंधळे, व्यंग, उपाशी, भुकेले यांना बोलवा ना, त्यांना खाऊ घाला. याची फेड देव करत. आमेन. कोण करत? देव याची फेड करत. ते नाही करणार. देव म्हणतो त्यांची जबाबदारी मी घेतलेली आहे, मी त्यांची फेड करतो. मी केलं पाहिजे. आम्ही देवाचे लेकर आहोत. प्रत्येक आपल्या आनंदाच्या प्रसंगी या गोरगरिबांची आम्ही आठवण केली पाहिजे. आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी, लग्न असू द्या किंवा वाढदिवस असू द्या, कोणताही आनंदाचा प्रसंग तुमच्या जीवनात असू द्या, गोरगरिबांना विसरू नका, त्यांची आठवण कराच. आमेन. या नंतर प्रियानो, तुमच्या मंदिरासाठी एखादी गरज आहे, मंदिरात
देवाला धन्यवाद देतो. आतापर्यंत ज्या ज्या वेळेस मी आवाहन केलं, बऱ्याचशा बांधवांनी पुढे येऊन मंदिराच्या गरजेसाठी स्वेच्छेचा अर्पण केले. काही माईक दिलेली आहे, काही साऊंड सिस्टीम, ही सगळी आपली दिलेली आहे वर्गणी. खुर्च्या आपण बसलो, खुर्च्या, चटया, हे मॅटिंग, हे पडदे, सगळ्या गोष्टी या दिलेल्या आहेत. स्वच्छतेचं अर्पण आहे. मोजेसने पण असंच आवाहन केलं इस्रायल लोकांना. काय केलं पहा त्याने. निर्गमन पुस्तक 35वा अध्याय 4 ते 6. 35 निर्गमन 35. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीस म्हणाला, परमेश्वराने आज्ञा दिली तीही तुम्ही आपल्याकडचे अर्पण परमेश्वरा प्रित्यर्थ आणावे. अर्पण कोणा प्रित्यर्थ आणावे? परमेश्वराच्या. हे स्वच्छेने दिलेलं अर्पण आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं कोणी सोने आणावे, रुपये आणावे, पितळ आणावे, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणावे, तलम सणाचे कापड आणावे, बकऱ्यांचे केस आणावे, मेंढ्यांची लाल रंग दिलेली कातडी आणावी, तळशाची कातडी, बाबळीचे लाकूड, दिव्याचे तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद, उरपट या खचण्यासाठी गोमेद, मणी, इतर रत्ने आणावी. आणि तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदय त्या सर्वांनी येऊन ज्या ज्या वस्तू करण्याची आज्ञा परमेश्वराने दिली आहे त्या सर्व कराव्यात. सगळ्या गोष्टी प्रियांनो इस्रायल लोकांनी दिल्या. आणि 29 वचनाचा 35-29 जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती, हा त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांनी स्वसंतोषाने परमेश्वराप्रित्यर्थ अर्पणे आणली. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली त्यांनी ही अर्पणे आणली. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली त्यांनी ही अर्पणे आणली. आणि 36वा अध्याय 5 वचन वाचा. ते मोशेला म्हणाले, परमेश्वराचे जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करण्यात जी सामग्री लागते ती पेक्षा पुष्कळ अधिक लोक आणत आहेत. तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम फरमाविला की कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानाप्रित्यर्थ आणखी कसबांचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास प्रतिबंध केला. म्हणजे एवढे लोक आणत राहिले, एवढे देत झाले की मोशेला त्यांना अडवावं लागलं की आता बास झालं बाबा, बास. हे स्वच्छता. तुमच्या देवाच्या मंदिरात ज्या काही गरजा असतात त्यासाठी देखील आम्ही स्वच्छता अर्पण केलं पाहिजे. देव या गोष्टी पाहत असतो. स्वच्छता अर्पण एखाद्या सेवकाला देखील आम्ही करू शकतो. जे देवाचे सेवकगण आहेत, संतगण आहेत, देवाची इच्छा नाही की त्यांनी बाहेर जाऊन दुसरं मोलमजुरीचे काम करावे. त्या देवाची सेवा हीच त्यांची मजुरी आहे. आणि देव म्हणतो त्यांची उपजीविका ही देवाच्या वचनाच्या सुवार्तेवर ही त्यांची उपजीविका चालली पाहिजे. ती देवाची इच्छा आहे. म्हणून देव कधी पहिले पत्र 9 अध्याय 14 वचन वाचा बरं. त्याप्रमाणे प्रभूने नेमिले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपले उपजीवन करावे. त्याने सुवार्तेवर आपले उपजीवन करावे. म्हणजे देवाच्या सेवकांना देखील आम्ही स्वेच्छेचं अर्पण दिलं पाहिजे. आमेन. यस. जे सुवार्ता सांगतात त्यांना आम्ही आपलं स्वेच्छेचं अर्पण दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? पहिले तिमोथी 5 अध्याय 17 वचन.
पहिले तिमोथी 5वा अध्याय 17व वचन. जे वडील अध्यक्षतेचे काम चांगले म्हणजे अध्यक्षतेचे वडील जे चांगलं काम चालवतात म्हणजे मंडळीचे पुढारी, आध्यात्मिक पुढारी, त्यांच्याविषयी वाचा. विशेष करून जे उपदेश करतात शिक्षण व शिक्षण देतात तुम्हाला, या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य मोजले जावे. ते किती सन्मानास योग्य आहेत? दुप्पट सन्मानास योग्य आहे. कारण ते तुम्हाला शिक्षण देतात, ते तुम्हाला उपदेश करतात, तुम्हाला देवाचा वचन शेअर करतात, देवाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून ते दुप्पट सन्मानास योग्य आहे. मत्तई 10:41-42 वाचा. संदेशाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेशाचे प्रतिफळ मिळेल. आमेन. आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारतो त्याला धार्मिकाचे प्रतिफळ. संदेशाला आम्ही संदेष्टा म्हणून स्वीकारलं पाहिजे, धार्मिकाला धार्मिक म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जर कोणी केवळ एक गार पाण्याचा प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळास मुकणार. एक ग्लास प्याला जरी दिला ना तुम्ही, प्रतिफळाला मुकणार. त्याच्यामुळं देवाच्या सेवकांचा नेहमी सन्मान करा, त्यांची निंदा करू नका. ते चुकत असतील तर देव त्यांचा न्याय करेल. देव काय करतो? त्यांना सुधरवतो, पण ती देवाची जबाबदारी आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवू नका, हे तुमचं काम नाही. त्यांचा सन्मानच करा. एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही एखाद्या सेवकाला एक ग्लास पाण्याचा, गार पाण्याचा प्याला प्यायला दिला ना, तो पण आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, असं देवाचं वचन. त्या एका पाण्याबद्दल देखील देव त्याची भरपाई तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार. आमेन. दुसरं अर्पण आहे, संपवतो मी, जास्त वेळ नाही लावत. हे शांतार्पण, शांत्यार्पण. पवित्र शास्त्रातील एक पहिलं अर्पण, पहिलं स्वेच्छेचं अर्पण, जे गोरगरिबांना दिलं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे. आम्ही चर्च मध्ये केलं पाहिजे, वेगवेगळ्या वस्तू आणण्यासाठी, चर्चच्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्यासाठी आम्ही स्वेच्छेचं अर्पण केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, चर्चचे जे तुमचे आध्यात्मिक पुढारी आहेत त्यांना देखील आम्ही स्वच्छता अर्पण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट शांतार्पण. हे कशासाठी असतं शांतार्पण? हे शांतार्पण देवाची उपकार स्तुती आहे. मुलाचा वाढदिवस आहे, देवाची उपकार स्तुती करा. लग्न झालं, देवाची उपकार स्तुती करा. नोकरी मिळाली, देवाची उपकार स्तुती करा. देवाने तुम्हाला तुमची प्रार्थना ऐकली, देवाची उपकार स्तुती करा. लेवीचं पुस्तक 7वा अध्याय 11 ते 12 वचन वाचा. हे शांतार्पण आहे, पीस ऑफरिंग म्हणतात त्याला. लेवी 7, 11 ते 12. परमेश्वराप्रित्यर्थ कोणाला शांत्यार्पण करावायचे असल्यास त्याचा विधी हा. त्याला ते उपकार स्मरणास्तव करावायचे असेल तर काय करायचं ते पुढे लिहिलेले. उपकार स्तुतीचा अर्पण आहे आणि हे देखील आम्ही केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आम्ही देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. छोटी छोटी चीजे बडे बडे आशीष. आमेन. तिसरी गोष्ट आहे वाव ऑफरिंग, नवसाचा अर्पण. नवस करतो आपण देवाला. देवा तू हे केलं तर मी हे कर. देवा तुम्हाला मुलगा दिला तर त्या मुलाला मी आभारात तुला देऊन टाकेल. हन्नेने नवस केला,
देवाने ते अर्पण करून टाक, अन्याने ते अर्पण करून टाक. तू तुटेपर्यंत ते मुलगा तिच्या जवळ होता. एकदा दूध तुटल्याबरोबर आपल्या मुलाला घेऊन देवाच्या मंदिरात गेले आणि देवाच्या हवाले ती करून टाकले. नवसाचा आमेन. आमरण देवाला देऊन टाकला. देवाला दिलेली गोष्ट परत काढून घेऊ नका बरं का. देवाचा श्राप दिला, देवाला दिलं. याकोबाने हे नवसाचं अर्पण केलं. उत्पत्ती पुस्तक 28 अध्याय 18 ते 22 उत्पत्ती पुस्तक. काय याकोबाने नवस केला. याकोबाने असा नवस केला हा. की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे ती माझे संरक्षण करेल हा. आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल तर परमेश्वर माझा देव खरा. हा पुढं. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला जो धोंडा त्याने स्मारक स्तंभ म्हणून उभा केला होता त्याचे देव मंदिर होईल. त्याचे काय होईल. देव मंदिर. मंदिर बांधण्याचा त्याने नवस केला. हा. आणि जे अवघे तुम्हाला देशील आणि जे अवघे तुम्हाला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य देईल. 35 अध्याय 1 ते 3 वचन वाचा तो. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ वर जाऊन बेथेल येथे राहा हा. आणि तू आपला भाऊ एसाव याच्याकडून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच प्रित्यर्थ तेथे वेदी त्याच प्रित्यर्थ तेथे वेदी बांध. वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला तुमच्या पाशी जे अन्य देव आहे ते सर्व फेकून द्या व शुचीभूत होऊन आपली वस्त्रे बदला. आपण येथून वर बेथेलात जाऊ तेथे मी देवाप्रित्यर्थ वेदी बांधेन. पुरे हा याकोबाने त्याचा नवस पूर्ण केला. होय. नवसाचा अर्पण, स्वेच्छेचं अर्पण, दुसरं शांतार्पण, नवसाचं अर्पण देखील आम्ही केलं पाहिजे. आम्ही जे बोललो ना ते देवाला केलंच पाहिजे. बोललात आणि केलं नाही कदाचित तुम्ही दोषी ठरता. देवाचा आशीर्वाद मिळण्याऐवजी शापग्रस्त काय केलं. दशमांश आणि अर्पणे या बाबतीत आम्ही देवाशी विश्वास आहोत काय. तुमच्या जीवनात आर्थिक समस्या आहेत त्याच्या विरोधात उपयोगात आणण्यासाठी दशमांशाचं एक शस्त्र परमेश्वराने तुम्हाला दिले. त्या शस्त्राचा उपयोग करा. तुमची आर्थिक जी बेरोजगारी आहे, तुमचं जे आर्थिक संकट आहे ते तुटलं जाईल. दशमांशाचं अर्पण शस्त्र वापरा. आशीर्वाद कशात आहेत. देण्यामध्ये आशीर्वाद आहे. देवाच्या लोकांनी देवावरल्या प्रीतीचं प्रमाण दाखवलं पाहिजे की हे देवा मी तुझ्याशी विश्वास आहे. देव कधीही तुमचं अहित करणार नाही आणि देवाला दिल्याने कधीही तुमचं वाईट होणार नाही. देव म्हणतो देव या पिढीत नाही पिढ्यानपिढ्या देव त्याची भरपाई करणारा परमेश्वर. देव मनुष्यासारखा नाही, तो सत्य परमेश्वर. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान परमेश्वर धन्यवाद देतो प्रभू तुझ्या पवित्र वचनाबद्दल. तुझं वचन आम्ही स्वीकारतो प्रभू. घेणारे नाही तर देणारे लोक आम्हाला बनाव प्रभू. आम्ही तुझ्या हातात द्यायचं मन आम्हाला तू दे प्रभू. याची जाणीव दे प्रभू. आमच्या जवळ जे काही आहे सगळं तुझ्या. आमची नोकरी असेल, आमचं उत्पन्न असेल, शेतातील उत्पन्न असेल, आमची लेकरं असतील, आमची जमीन
मालमत्ता असेल, जे काही आहे, इट इज फ्रॉम यू लॉर्ड. याची जाणीव आम्ही ठेवावी. आणि प्रभू तुला देताना आम्ही माग पुढे पाहू नये, हात आकडता घेऊ नये, विश्वासाने द्यावं, तुला पाहून द्यावं आणि तुझ्या आशीर्वादाची प्रतीती आमच्या जीवनात घ्यावी. यासाठी तू आमचं सहाय्य मागतो प्रभू. ऑनलाईन देवाचं वचन ऐकणारे लोक, देवाच्या मंदिरात येऊन देवाचं वचन ऐकणारे लोक, आजच्या दिवसापासून तुझ्या आशीर्वादाची प्रतीती प्रत्येकाच्या जीवनात, सगळ्या दरिद्रतेच्या श्रापाला येशूच्या नावात मी ठोकतो. प्रभू देव तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आजच्या दिवसापासून प्रभू तू प्रॉस्परस कर, विपुलतेने त्यांना तू दे. पुरवठा करणारा, आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करणारा तू देव आहेस. याची जाणीव प्रत्येकाला तुझ्या हातात. आमची मंडळी संपन्न बनव प्रभू. प्रभू तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. मंडळीचं सेवा कार्य आशीर्वादाचं कर प्रभू. आठवड्यातील कॉटेज प्रेयर मीटिंग आशीर्वादाची, याद्वारे अनेक नवीन आत्मे तुझ्या राज्यात यावे असं कार्य तू कर. ज्या ज्या घरात प्रार्थना होती, ज्यांनी आपलं घर प्रार्थनेसाठी उघडलं आहे, त्यांना तू ब्लेस कर प्रभू. गुणाचे उभे राहत प्रभू. आम्ही विशेष प्रार्थना करतो आमची खेड्यातील सेवा प्रभू, व्यक्ती येथील सेवा, शिरूर येथील सेवा, सणसवाडी येथील सेवा प्रभू आशीर्वादाची कर. ब्लेस अस मास्टर प्रभू. प्रभू त्या ठिकाणी प्रभू चांगल्या मंडळांची स्थापना व्हावी प्रभू. एक संजीवन प्रभू आमच्या मंडळीत तू पाठवावस अशा भेटल्या प्रभू. शिरूर येथे सेवा करणारे पास्टर संतोष कोतकर आणि शिला कोतकर यांना देखील तू ब्लेस कर आणि ओके गाठा. तुझ्या मंडळीची प्रभू सेवा करणारे प्रभू जेवढे सेवक आहेत त्यांना तू ब्लेस कर. त्यांच्या सगळ्या कमी घटी तू पूर्ण कर प्रभू. त्यांना प्रभू एक आशीर्वादाचं साक्षीदार म्हणून त्यांना तू बोल कर. तुझ्या धन्यवाद असं येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आमेन.